नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, हर्ष येतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय तो विश्वास, एक जबरदस्त पिन चिटर आहे, मोठे फटके खेळण्याकरिता त्याला देखील ओळखलं जातं. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लोअर फुलटॉस चेंडू, त्याला मात्र अक्रॉस द विकेट केले गेले. चेंडू जर पाहिलं तर इकडनं मात्र जाऊन पोहोचते आउटफील्ड मध्ये. जोपर्यंत चेंडूला फील्ड करून फेकी केली जाईल तोपर्यंत सिंगल धाव घेण्याची संधी इकडनं मात्र दोन्ही बॅटर्सकडे होती. सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले 2च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल फुलटॉस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेगला. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होईल, एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगल धाव सिंगलच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं जाते ते म्हणजे 3च्या घरामध्ये. 3 धावा धावफलकावर. इकडनं जर पाहिलं तर एक गडी बाद 3 अशी स्थिती. गोलंदाजी मार्क वरनं चांगली गोलंदाजी केली आहे जितेश या गोलंदाजानं. नेक्स्ट बॉल जबरदस्त चेंडू, विश्वासला आता इकडनं मात्र पूर्णपणे खोलून ठेवलंय. काय गोलंदाजी केली जाते, ॲक्युरेट गोलंदाजीचं प्रदर्शन इकडनं मात्र दर्शवत असताना गोलंदाज जितेश. हा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय, चेंडू चाललाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. विश्वासच्या बॅटमधनं आखिरकार एक मोठा स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार जातोय. 4 धावांकरिता चौकार येतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतायत धावफलकावरती धावा जे आहेत ते लागले गेले ते म्हणजे 7. 1-7 अशी स्थिती. खराब सुरुवात टीम पोगावकडनं आपण पाहतायत. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्क वरनं सज्ज होत असताना हर्षद. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतायत हर्षला. नेक्स्ट बॉल या दरम्यान चेंडू मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. पंच आमच्या बाजूने वलतायत, खूप जास्त बाहेर आहे. पंचांच्या दोन्ही आता समांतर रेषेमध्ये आपण पाहता धाव विकेटनं अवांतर प्राप्त होतीये. अवांतर धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते म्हणजेच 8च्या घरामध्ये. हर्ष देखील एक चांगले बॅटर आहेत परंतु इकडनं मात्र संघाकरिता चांगले खेळ करणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल फटका सुंदर आहे पॉइंटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न थोडासा अपुरा आला आणि इकडनं मात्र काय घडलंय, रनआउटच्या स्वरूपामध्ये आखिरकार फलंदाजाला जावं लागेल. विश्वासला डगआउटला. बिग विकेट इज डाऊन. विश्वास इज अ बॅक टू द डगआउट. आपण पाहतायत वेदांजी कोले. वेदांजी कोले आपण पाहतायत अनगाव गावचे उद्योगपती. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी मार्क वर्ण. या दरम्यान चेंडू मात्र हलक्या हाताने खेळून काढताय. चेंडू चाला मिड ऑफला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र दूरवर्ण येत आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक आता पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच 11च्या घरामध्ये. नवीन बॅटर प्रफुल आलेत.
महत्त्वपूर्ण फलंदाज विश्वास जाधव यांना मात्र डगआउटला जावं लागलंय, परंतु दोन चांगले बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, हर्ष आणि प्रफुल्ल. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटनं फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मागे राहिलेत. एका टप्प्याने जोपर्यंत चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल धाव घेण्याची संधी होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धोकादायक प्रयत्न, आणि आता हर्षला देखील डगआउटला जावं लागेल. चुकीचं डिसिजन. इकडनं मात्र कॉलिंग चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळत नाहीये फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून, कारण विश्वास देखील याच पद्धतीने बाद झाले आणि आता हर्षला देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये डगआउटला जावं लागतंय. 15 क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जर इकडनं पाहिलं तर तिसरा बसलाय. तिन्ही बॅटर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. धावफलका जर विचार केला तर 12 धावा धावफलकावर लागले गेलेत. चांगली गोलंदाजी इकडनं मात्र होताना आपण पाहतायत. या सामन्यामध्ये पहिले षटक जर पाहिले तर जितेशने चांगले टाकलं. त्याने स्वतः षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून या षटकामध्ये मात्र हर्षदने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. चला नवीन बॅटर आपण जरा वेगाने यायचे मैदानाच्या आतमध्ये, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. नवीन बॅटर आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना इनाईट नंबर 5व्या क्रमांकावर आपण पाहताय सूरज नावाचे बॅटर येत आहेत. जबाबदारी प्रफुल्लवर देखील आहे. प्रफुल्ल जर आपण विचार केला तर एक चांगले बॅटर आहेत, त्यांच्यावर देखील या सामन्यामध्ये खूप जास्त जबाबदारी असेल, कारण महत्त्वपूर्ण बॅटर बाद होऊन डगआउटला गेलेत. टॉप ऑर्डरचे फलंदाज लवकर बाद झालेत. 3 षटकांच्या या सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर कमीत कमीत तुमच्याकडे 30 ते 35 धावा असणं गरजेचं आहे, परंतु खूप जास्त मागे पडले गेलेत फलंदाजी करणारी टीम. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, इकडनं मात्र चेंडू जोपर्यंत गॅदर केलं जाईल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती दोन्ही बॅटर्सकडे. या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते म्हणजे 13च्या घरामध्ये. 13 धावा धावफलकावर, 3 बाद 13 अशी स्थिती. नाणेफेकी आपण पाहतायत गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना पोगाव टीम. या दरम्यान चेंडू मात्र चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण होती. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये, फक्त आणि फक्त सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं जात आहे ते म्हणजे 14च्या घरामध्ये. षटका दिला तर मात्र शेवटचा एक चेंडू. या चेंडूवर एखादा मोठा फटका खेळावा लागेल, कारण धावफलक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत फक्त आणि फक्त 14च्या घरामध्ये मोठ्या धावसंख्येपर्यंत जर पोहोचायचं असेल तर इकडनं मोठे फटके खेचावे लागतील. हा चेंडू चांगला आहे. चेंडू हवेत गेला. क्षेत्ररक्षक जज करतायत. त्या ठिकाणी मात्र चुकी झाली आहे. झेल झालाय ड्रॉप. फलंदाजाला आता इकडनं संधी प्राप्त होतीये. सिंगल धाव दोन्ही बॅटर इकडनं मात्र पूर्ण करतायत. सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते म्हणजे 15च्या घरामध्ये. चांगली गोलंदाजी टीम इताडेने केली आहे या सामन्यामध्ये. पहिले षटक जर आपण पाहिलं तर जितेशने चांगलं टाकलं. त्यानंतर हे षटक जर आपण पाहिलं तर हर्षदने देखील चांगलं टाकले. पहिल्या षटकामध्ये जिकडे 7 धावा आल्या होत्या, त्यानंतर या षटकामध्ये हर्षदने देखील फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केलेत. विकेट जर आपण पाहिलं तर 3 विकेट आलेत. तिन्ही देखील बॅटर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. आपण पाहतायत इताडे संघ ज्याने लेट या ठिकाणी मात्र रिपोर्टिंग केली आहे त्यांना 2 धावेची पेनल्टीचा सामना करावा लागलाय. नेक्स्ट इनिंगमध्ये आपण ती पेनल्टी या ठिकाणी मात्र ॲड करू. शेवटचं षटक घेऊन आता मात्र गोलंदाजी मार्क करणं सज्ज होत असताना आपण पाहतायत रितेश. तिसरं आणि अंतिम षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक. या दरम्यान चेंडू मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पहिला चेंडू निर्धाव आलाय. चांगल्या लेंथवर आता मात्र गोलंदाजी केली जाते इताडे संघाच्या माध्यमातून. चांगल्या गोलंदाजीचं प्रत्यक्षीकरण इकडनं दाखवत असताना दिसलेत.
या दरम्यान चेंडू देखील चांगला आहे, चांगला चेंडू आहे, लेंथ चांगली आहे, जबरदस्त लेंथ. लेंथ पकडून गोलंदाजी केली जाते. आउटसाइड द ऑफ स्टंप सातत्याने चेंडू ठेवले जात आहेत. फलंदाजापासून इकडनं मात्र चेंडू दूर ठेवले जात आहेत. फलंदाजाला सातत्याने बीट केले जात आहे. नेक्स्ट बॉल गती कमी करण्याचा प्रयत्न केलं. बिमरचा इशारा आलाय. लेग पंचांचा या ठिकाणी इशारा आलाय की हा चेंडू भीमर आहे, फ्री हिट असेल. फ्री हिटचा सामना करण्याकरिता आपण पाहता इकडनं मात्र बॅटर सज्ज झालेत. संधी प्राप्त झाली आहे. फ्री हिटवर एखादा मोठा फ्री माइंडने स्ट्रोक येईल का? हा चेंडू मात्र ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न एक धाव तिकडे पूर्ण केली जाते. फ्री हिट चेंडू होता, कोणत्याही पद्धतीचं नुकसान होत नाहीये. सिंगल धाब्याच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते म्हणजे 17च्या घरामध्ये. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली आहे रितेशने देखील. एक बिमर चेंडू जरूर आला, परंतु त्यानंतर त्याने देखील कमबॅक केलं. या दरम्यान चेंडू मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण होतीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतं आणि येस धोकादायक ठरलंय देखील. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर आता मात्र बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये चौथी विकेट गेली आहे आणि चारही विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये गेलेत. आपण पाहतायत तनयजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. या दरम्यान चेंडू चांगला आहे, खोलवर टप्प्याचा होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढतायत. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न, धोकादायक प्रयत्न आणि येस पाचवी विकेट देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये. 5 विकेट गेलेत पोगाव टीमचे. 5ही विकेट हे रनआउटच्या स्वरूपामध्ये गेलेत. आपण पाहतायत पवनजी म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू जबरदस्त आहे. काय घडलंय त्या ठिकाणी? एक धाव दोन्ही बॅटर पळून प्राप्त करतायत. वाईट +1 अशा 2 धावा या चेंडूवर प्राप्त होतील. या दुहेरीच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते म्हणजेच 21च्या घरामध्ये. एकवीस धावा धावफलकावर. शेवटचा एक चेंडू आता शिल्लक आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन नाणवी करण्याकरिता. नेक्स्ट बॉल यॉर्कर लेनचा होता, खोदून काढलाय चेंडू, चालला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येत आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव देखील पूर्ण केली जातीये. या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर आता धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 23च्या घरामध्ये. 24 धावांचं आव्हान, एक माफक आव्हान ठेवलं गेले 3 षटकांमध्ये हिताडे संघाच्या विरोधामध्ये. चला बोरिवली टीम, बोरिवली टीम आपण या ठिकाणी यायचंय. संपूर्ण बोरिवली टीम आपण यायचंय. संघ कर्णधार या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. संपूर्ण बोरिवली टीम आपण या ठिकाणी यायचंय. बोरिवली टीम संपूर्ण टीम यायचे. नेक्स्ट इनिंग करिता आपल्या समवेत जोडले जातील माझे साथी समालोचक विशाल पाटील,
चला पिंपलपाडा टीमचे कॅप्टन आणि तसेच बोरिवलीचे कॅप्टन जोडले गेलेत. पिंपलपाडा टीमचे कॅप्टन आपणही या. आणि एक सूचना दोन्ही टीम्सला मी आताच करतो की कोणतं ऑब्जेक्शन वगैरे असेल, कोणाचे आयडी कार्ड चेक करायचे असतील, टॉस जेव्हा होईल त्यात नंतर ती फॉर्मॅलिटी आताच तुम्हाला करायची आहे. एकदा मॅच सुरू झाली तर त्यात नंतर काहीही करता येणार नाही. आताच क्लिअर करतो. वेदांत जी कोळी उपस्थित आहेत दादांच्या शुभेच्छा. आपण टॉस करूया. दादांना मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचंय. किमया चायनीज कॉर्नरचे ते ओनर आहेत. त्यांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. टॉसही केला जातो. बोरिवली टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला. आणि बघा मी 'आकाश' या पहिल्या षटकामध्ये सुरुवात करत आहेत. अतिरिक्त रनने ही सुरुवात आहे. टार्गेट जर आपण पाहिला तर 24 धावांचं लक्ष इथे सेट करण्यात आलेलं आहे. चोवीस धावा डिफेंड करायचा टीम पोगावला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटरीच्या रीच पासून थोडं बॉलला दूर ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला आकाशचा इथे दिसतो. पहिला वाईट जरूर होता पण त्यात नंतर हा निर्धाव येतोय. बाला पाटील दादांनी सांगितलं की सिक्सर हॅट्रिक अथवा 4 हॅट्रिक जर इथे कोणताही बॅटर करतोय तर त्याला 500चं पारितोषिक बाला पाटील दादांच्या वतीनं देण्यात येईल. पण इथे आणखीन एक डॉट बॉल येतोय. बघा सिक्सर हॅट्रिक 4 हॅट्रिकचा उल्लेख झाला तर डॉट बॉलचे हॅट्रिक इथे होईल का? कारण गेले 2 चेंडू डॉट आलेत आणि ही गोष्ट महत्त्वाची राहिली पोगाव टीमसाठी. कारण 24 धावा डिफेंड करायचा आहे. बॉलिंग क्रमामध्ये दमखम आहे आणि त्याप्रमाणे इथे खेळ करणंही महत्त्वाचं राहिलं. पोगावचे क्रिकेट देखील फार मोठं आहे. कारण ग्रामीण संघाचा उल्लेख आपण करूया. त्यानंतर हे यंगस्टर्स खेळतात त्यांची चर्चा. बट हा फटका लाजवाब रडारमध्ये रेंजमध्ये लॉन्च केला आणि थेट पाठवला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. काय फटका आला. बट ॲज अ बॉलर कुठेतरी मी म्हणेन इथे मिस्टेक झाली. कारण तुम्हाला ठाऊक आहे की आपण चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवरती खेळतोय. एक ऐतिहासिक क्रीडांगण मी म्हणेन. कारण भिवंडी क्रिकेटची ओळख म्हणूनही आपण या क्रीडांगणाला आवर्जून ओळखतो. आणि या क्रीडांगणावरती एक बेनिफिट नेहमीच बॅटर्सला मिळतो की स्क्वेअर बाउंड्रीज थोड्या छोट्या आहेत. आणि त्या क्षणाला जर तुम्ही तो ॲडव्हान्टेज घेण्याचा एक माध्यम जर बॅटरला देत आहेत तर डेफिनेटली ती चूक आहे. पण इथे मिसटायमिंग बॉल हव्यामध्ये विकेट किपर स्वतः बॉलरही येत आहेत. बट इथे घडलं काय. रनआउटची शक्यता. कॅच ड्रॉप झाली. बट त्यात नंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये वापस इथे जावं लागेल. पहिला धक्का इथे लागलाय. बॅटर बाद झाले साहिल. बघा कॅच जर आपण पाहिली फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट देन कॅच ड्रॉप. बट त्यानंतरही रनआउट झालेत. आणि या वेळेला तर हेच म्हणावं वाटतं की आसमान से गिरा और खजूर में अटका. कारण एकंदरीत जिवंत अंतर मिळालं होतं. पण त्यात नंतर रनिंग बिटवीन द विकेटमध्ये मिस्टेक. नाही रनआउटचा जोरावरती हा पहिला धक्का. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिली सफलता. क्रमांक 3 वरती रितेश आलेत. येत्या क्षणी स्विच हिटचा फटका आणि लाजवाब फटका.
शॉर्ट थर्डचा फिल्डर इनफिल्ड मध्ये होता, त्याला फक्त क्लिअर करायचं होतं आणि तेच एक्झॅक्टली ते बॅटर रितेशने केलंय. चौकार येतोय. तसेच हॉट चायनीज कॉर्नरचे ओनर तनय पाटील, तनय म्हात्रे यांचे आगमन झालेलं आहे. आपले सहर्ष हार्दिक स्वागत. चौकार येतोय. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेस आकाश रेडी होते जणू काही. त्यांना ऑलरेडी जणू काही ठाऊकच होतं की स्विच हिट साठीच जाणार आहेत. बॉल थोडा पुढे टाकला आणि त्याच अनुषंगाने हा येतोय निर्धाव आणि अशा प्रकारे पगले षटक समाप्त. आणि पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स इथे बनवण्यात आल्या 12 आणि चेंडू शिल्लक येते 12 आणि करायच्याही आहेत अजूनही 12. 12 मध्ये 12 येथे 2 षटक अजूनही शिल्लक आहेत. पण मागील सामना आय थिंक जो टार्गेट सेट करण्यात आला होता मागील सामनाही आपण पाहिला, एक लो स्कोरिंगच मॅच होती. 17 धाव्यांचं लक्ष असताना तो सामना अंतिम षटकापर्यंत जाऊन पोहोचला होता. त्यामध्ये नो बॉल होता आणि सामना शेवटच्या बॉलपर्यंत गेला होता. म्हणजे कुठेतरी कामतगर टीमने प्रयत्न चांगलेच केले होते. 12 धावा पहिल्या षटकामध्ये आणि 12चीच गरज आहे. सेकंड ओव्हर बॉलर विश्वास जाधव दरम्यान तयार होतात बॉलिंग मार्कवरती. 12 चेंडूमध्ये 12 करायचं. बघा मागील सामना मी जस्ट उल्लेख केला की 17 धाव्यांचा टोटल होता आणि सामना अंतिम चेंडूपर्यंत गेला आणि इथे 12 मध्ये 12 हव्या आहेत. हे षटक जर चांगलं टाकलं गेलं तर इथे कमबॅकचे चान्सेस तर आहेत. 12 अजूनही बाकी आहेत. विश्वास सेकंड ओव्हर, पहिलाच बॉल, विश्वास फिल्डिंग जबरदस्त, क्या बात है. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये बॉल फील्ड केल्यानंतर निशाणा साधलाय आणि बॅटरला डगआउटची दिशा इथे दाखवली विश्वास जाधवने. मग कधी कधी ना अशा क्षणाला असे इक्वेशन डिफेंड करण्याकरिता ना तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावं लागेल आणि हा जो फिल्डिंग एफर्ट होता तो एक्स्ट्रा ऑर्डिनरीच होता. कारण एकंदरीत ज्याप्रमाणे फटका खेळले होते, बॉल फार गतीने ट्रॅव्हल झाला, बट स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल रिलीज केल्यानंतर ॲज बॉलर बॉल फील्ड करणे अवघड राहतं, पण बॉल फील्डही केला आणि डायरेक्ट हिटही केला आणि सफलता इथे मिळेल. धक्का लागलाय, दुसरा बॅटर बाद झालाय. रितेश गेलाय, जितेश आलाय. सफलता या पहिल्याच बॉलवरती मिळाली. बॅटची कडा प्लेड ऑन, आणखीन एक विकेट. आणि खऱ्या अर्थाने जे बॅक टू बॅक 2 धक्के आहेत ना, विकेट तर आहेत बट कुठेतरी या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. मी उल्लेख जरूर केला होता 12 मध्ये 12 जेव्हा होत्या की 12 आहेत, स्टील इथनही फाईट केली जाऊ शकते. तो विश्वास दाखवला विश्वास जाधवने आणि 2 चेंडू 2 सफलता, एक चांगली फिल्डिंगच्या जोरावरती सफलता मिळाली आणि त्यात नंतर एक चांगला बॉल इथे टाकला. प्लेड ऑन झालेत बॅटर. ऋतिक देखील बाद झालाय. आता 10 मध्ये 12 करायचे आहेत आणि 10 मध्ये 12 ज्याप्रमाणे इथे बॉलिंग केली जात आहे, टीम इताडेला देखील आता ठाऊक झालंय की 12 बनवणं इतकंही सोपं जाणार नाहीये. 10 मध्ये 12. मग जर आपण पाहिलं असं मॉडर्न डे क्रिकेट जर आपण उचलून पाहिलं तर 10 मध्ये 12 मी म्हणेन की असे समीकरण 10 आउट ऑफ 9 टाइम्स चेजेस होतील. हे आपण पाहत असतो. बट ज्या इंटेंटने इथे विश्वास खेळतो, जो खऱ्या अर्थाने पॉझिटिव्ह अप्रोच त्याने इथे दाखवला, असं वाटतंय की या मॅच मध्ये काहीतरी विपरीत घडताना दिसू शकतंय. पंच केलाय, लासेवा फटका, क्लास पाहायला मिळाला. या फटक्या मागे बॉल थेट गेला डीप, एक्स्ट्रा कव्हरेज आणि बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. एकंदरीत गेल्या 2 चेंडूंवरती जे 2 विकेट आले, जो उत्साह वाढला होता त्या उत्साहाला आता शांत केलंय. कारण बघा 10 मध्ये 12 हव्या होत्या, आता 9 मध्ये आवश्यक असतील 8 धावा. 9 मध्ये 8. काय फटका होता, पूर्णपणे पॉझिटिव्ह वे मध्ये गौरव सबाटमधनं आपल्याला हा चौकार पाहायला मिळाला. फुल लाईन टाकलाय, अपील, आउट, बट अंपायर संमत नाहीयेत. सिंगल मिळेल. 8 चेंडू शिल्लक आहेत, 8 मध्ये 7 करायचं आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मी म्हणेन काही शक्य आहे. गतवर्षी एक सामना पाहिला, कॉमेंट्री करत होतो तेव्हा जे पाहिलं तेव्हापासून असं वाटायला लागले की काही होऊ शकतं. फायनल मॅच मध्ये 4 ओव्हर मध्ये 15 डिफेंड होतात.
याही गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. बॅटचा टोला बॉल लागला, डीप मिड विकेटचे फिल्डर वेगाने येत आहेत, थोडी मिस्टेक झाली आणि ही मिस्टेक मागात पडणार आहे कारण 2 धावा कंप्लीट होतील. या क्षणाला तुम्हाला एक एक धाव वाचवणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला आउटफील्डमध्ये स्वतःला झोकावंच लागेल. इथे पर्याय नाहीये तुमच्याकडे कारण एक मायनर मिस्टेक ही ना तुम्हाला या मॅचचा बाहेर नेऊ शकते. दॅट्स वाय फिल्डिंग इथे महत्त्वाची राहिली, पण फिल्डिंगमध्ये मिसफिल्ड झाली आणि त्या जोरावरती 2 कंप्लीट धाव फलक आता 19. फुल टॉस आणि या फटक्यासोबत सामना समाप्त. बाजी इथे मारली आहे टीम इताडेने. अभिनंदन टीम इताडे अँड हार्ड लक टीम पोगाव.